नमस्कार, मी विशाल परदेशी. या विशेष बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. कृषी कायद्याविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार जो आहे तो अजूनही सुरू आहे. महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांनी बंदला पाठिंबा देऊ केला. शेतकऱ्यांनी 8 डिसेंबरला भारत बंदची हाक दिली आहे. केंद्र सरकारच्या कृषी कायद्याला विरोध करण्याकरता हा बंद पाळण्यात येतोय आणि त्याचबरोबर द्रमुक आप TRSचाही या बंदला पाठिंबा. नवी मुंबई एपीएमसी देखील आता 8 डिसेंबरला म्हणजे उद्याला पूर्णपणे बंद राहणार आहे. कोणत्याही प्रकारचे व्यवहार एपीएमसीत होणार नाही. एपीएमसीसह अन्य 5 बाजारपेठा देखील बंद राहणार आहेत. शेतकऱ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याकरता सगळ्यांनी बंद पाळावा असं आवाहन जे आहे ते करण्यात आलेलं आहे. खुद्द हे आवाहन संजय राऊत यांनी केलेलं आहे. देशातील शेतकऱ्यांचा आवाज बुलंद व्हावा यासाठी उद्याचा बंद, भारत बंद हा यशस्वी करा. आणि हा भारत बंद राजकीय नाहीये असं देखील संजय राऊत यांनी म्हटलंय. शेतकरी आंदोलनात विरोधक फक्त विरोधासाठी विरोध करतायत असा आरोप रविशंकर प्रसाद यांनी केलाय. शरद पवारांच्या पत्राची आठवण करून देत त्यांनी काँग्रेस, TDP, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस या सगळ्या पक्षांवर टीका केली आहे. आम्ही शेतकऱ्याला स्वयंपूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहोत आणि विरोधक आता दुटप्पी भूमिका घेत असल्याचा आरोप त्यांनी केला. एपीएमसीच्या कायद्यात सुधारणा करण्यात यावी यासाठी शरद पवारांनी 10 वर्षांपूर्वी पत्र लिहिलं होतं. मात्र आता सोयीस्करपणे सगळ्यांना त्या वेळेचा विसर पडल्याचा टोला रविशंकर प्रसाद यांनी लगावला. आदरणीय शरद पवार जी, आप तो बड़े अनुभवी नेता हैं, कई बार मुख्यमंत्री रहे हैं, कई बार मंत्री रहे हैं केंद्र में. आपके दोनों पत्र मैंने पढ़ दिए, आपका इंटरव्यू पढ़ दिया. रिफॉर्म के आप तो नरेंद्र मोदी सरकार से भी अधिक दावा करते रहे हैं और आज आप भी खड़े हो गए. तो इसे अगर शुद्ध राजनीतिक स्वार्थ की राजनीति अपना अस्तित्व बचाने के लिए कहा जाए तो कुछ अनुचित होगा क्या? अतः इसमें मंडी एक्ट में बदलाव जरूरी है, प्राइवेट सेक्टर का आना जरूरी है, किसानों को कहीं मंडी में बेचने का अवसर मिलना चाहिए. ये सब इसमें लिखा हुआ है और ये सब इसमें भी लिखा हुआ है. आपको बताऊं, शरद पवार जी ने शेखर गुप्ता को एक इंटरव्यू दिया था 2005 में यूपीए की सरकार में. उन्होंने क्या, देखिए सवाल क्या है और आंसर क्या है, मैं देश के सामने ले जाना चाहता हूं. व्हाट डू यू सी व्हेन डू यू सी द एपीएमसी एक्ट बीइंग एबॉलिश्ड? एग्रीकल्चर प्रोड्यूस मार्केट मंडी एक्ट कब तक खत्म होगा? इन्होंने क्या कहा, माई ओन असेसमेंट इज इट विल टेक 6 months मैक्सिमम. और क्या कहा, अनलेस यू आर रेडी टू अमेंड द मार्केट एक्ट एंड अलाउ द प्राइवेट सेक्टर टू एंटर इन दिस एरिया, there will not be any financial support from government of India to the state. ये तो इस स्तर तक चले गए कि अगर मंडी एक्ट में सुधार नहीं करोगे तो भारत सरकार का वित्तीय सहयोग नहीं मिलेगा. ए पेनाल्टी वॉज प्रपोज. ये इनका इंटरव्यू है. तो आप तो हमसे भी आगे अधिक जा रहे थे. तो फिर मैं कहूंगा कि ये जो आपका दोहरा चरित्र है शर्मनाक, कि अपने राजनीतिक अस्तित्व को बचाने के लिए भले ही किसान के नेता आपको नहीं बुलाते हों, लेकिन आप किसी भी सीमा को जाने को तैयार हैं. यह देश के सामने आना जरूरी है. कॉन्ट्रैक्ट के बारे में अगर कोई सोचते हैं किसान, तो उनकी जमीन न तो बिकेगी, न बंधक होगी, न लीज पर ली जाएगी. द फार्मर्स लैंड शैल नाइदर बी ऑन लीज nor will be sold nor mortgaged. उनके जमीन पर कोई देनदारी नहीं बनेगी. वो बनेगी तो फसल पर, जो कंपनियां आएंगी. यानंतर थेट आपण जाणार आहोत आमचे प्रतिनिधी रायचंद शिंदे आता क्षणाला काही शेतकऱ्यांबरोबर आहेत. बघूयात शेतकऱ्यांच्या नेमक्या भावना काय आहेत. रायचंद, विधेयक मांडलं गेलं, विधेयक मांडल्यानंतर आवाजी मतदानाने ते बहुमताने मंजूर करण्यात आलं, कायद्यात त्याचं रूपांतर झालं. पण आता हा कायदा नको असं शेतकरी म्हणतात. दिल्लीच्या बॉर्डरवरती मोठ्या प्रमाणात आंदोलन पेटलं आणि महाराष्ट्रातले शेतकरी देखील त्याला पाठिंबा देताना दिसत आहेत. काय म्हणणं आहे शेतकऱ्यांचं? नक्कीच विशाल, आपण आपल्यासोबत शिरूर मधले हे काही शेतकरी आहेत, आपण त्यांना विचारणार आहोत. खरं तर हा कायदा शेतकऱ्यांना तरी किती माहिती आहे आणि माहिती झाला असेल तर कशा प्रकारे त्यांचं त्याच्यावर रिॲक्शन आहे, या सगळ्या गोष्टी आपण पाहणार आहोत. युवा शेतकरी एक आपल्यासोबत.
मला सांगा, दिल्लीमध्ये कायद्यासाठी आता सगळे शेतकरी या कायद्याच्या विरोधात उपोषणाला बसले. तुम्ही कसं पाहता याकडे? काय तुमचं मत आहे नेमकं? मुळात केंद्र सरकारने जो कायदा केला तो कायदा आमच्यापर्यंत नीटसा पोहोचला नाही आणि केंद्र सरकारने घाईघाईत हा शेतकऱ्यांचा कायदा का मंजूर केला हा आम्हाला पडलेला प्रश्न आहे. आणि शेतकऱ्यांचा कंबरडं मोडणारा कायदा जर केंद्र सरकार इतकं लवकर मंजूर करतं, त्यासाठी जे शेतकरी दिल्लीत आंदोलनाला बसलेत आमचे शेतकरी बांधव आहे आणि आम्ही उत्पादन करता आहोत, आम्ही जगाचा पोशिंदा आहोत, तर आम्हाला जो कायदा आमच्यासाठी होतोय त्याचं जर ज्ञान नसेल तर तो कायदा आम्हाला कळालेलाच नाही. आणि केंद्र सरकारने हा कायदा का केला त्या संदर्भात आम्ही साशंक आहात, म्हणजे साशंक तुम्हालाच प्रश्नचिन्ह आहेत. अजून एक बाबा आहेत. बाबा, तुम्ही सध्या शेती करताय, जवळून हे सगळं पाहताय. दिल्लीमध्ये हे सगळे बांधव बसलेले आहेत आणि याच्यावर राजकारण सुरू आहे सध्या या कायद्यावरतीच. राज्यामध्ये सरकार वेगळं आहे, केंद्रामध्ये सरकार, याच्याकडे तुम्ही कसं पाहताय? शासनाने कृषीविषयक 3 कायदे केलेत आणि त्या कायद्याला विरोध म्हणून दिल्लीमध्ये लाखो शेतकरी आज उपोषण करत आहेत. खरं म्हणजे या शेतकऱ्यांना संपूर्ण देशभरातून पाठिंबा देण्यासाठी उद्या भारत बंदची हाक दिलेली आहे आणि त्याला आम्हा सगळ्या शेतकऱ्यांचा म्हणजे त्याला पाठिंबा आहे. हे कायदे जे केलेत ते शेतकऱ्यांना न विचार घेता, उत्पादक घटकाला न विचारात घेता हे कायदे केलेले आहेत. त्यामुळे आमचा त्याच्यातून काय फायदा येतं आणि जे वेगवेगळ्या कंपन्या येणार आहेत भारतामध्ये की आपली शेती ते ताब्यात घेतील, आपले रिसोर्सेस ते ताब्यात घेतील आणि त्यांना हवं तो माल त्या ठिकाणी ते उत्पादन करतील, त्याच्यातून आमचा काय बेनिफिट असेल? आमच्या जमिनीची मालकी आम्हाला राहणार का? आमच्या पाण्याची मालकी आम्हाला राहणार का? आणि अशा अनेक प्रश्न शेतकऱ्यांच्या मनामध्ये आहेत. ते प्रश्न सोडवण्यासाठी प्रामुख्याने गट पातळीवर शेतकऱ्यांशी अगोदर चर्चा केली पाहिजे नव्हती आणि मग या कायद्याचं रूपांतर कायद्यात व्हायला पाहिजे नव्हतं. प्रत्यक्षात स्थानिक पातळीवर कुठलीही चर्चा झाली नाही. लोकांच्या मनामध्ये संभ्रम आहे आणि त्यामुळं या कायद्याला अर्धवट माहितीमुळं शेतकऱ्यांचा प्रचंड विरोध आहे. राष्ट्रवादीच्या ताब्यात असलेली सगळी सत्तास्थानं होती राज्यातली, ही पण खिळखिळी करण्याचा हा प्रयत्न दिसतोय का? सांगता येत नाही, कारण बहुतेक तेच आहे. मागे शरद पवार साहेब कृषी मंत्री होते देशाचे, त्यावेळेला लोकांचे कुठल्याही प्रकारच्या तक्रारी नव्हता. शेतीला चांगले बाजारभाव मिळाले होते, शेतकऱ्याच्या उत्पन्नामध्ये फरक पडलेला होता आणि आयात निर्यात जे धोरण सध्या आपण कांद्याच्या बाबतीत, साखरेच्या बाबतीत अवलंबतो, त्यावेळेला तो प्रश्न आला नाही. जगामध्ये आपण तांदळाचा आणि गव्हाचा मोठ्या प्रमाणात त्यावेळेला पुरवठा केला. रायचंद, तू आपल्याबरोबर असंच थांब. पुन्हा एकदा मी तुझ्याकडे येतो. या शेतकऱ्यांशी आपण संवाद साधूयात. मी जातोय थेट शेतकरी नेते पाशा पटेल आपल्या बरोबर आहेत आता एक क्षणाला फोन लाईनवरती. पाशा पटेल यांना आपण विचारूयात. पाशा पटेलजी, हे आंदोलन आता ज्या टप्प्यावरती येऊन ठेपलेलं आहे त्याकडे आणि त्यात आता शरद पवारांचं पत्र पुढे येणं, या सगळ्या घडामोडींकडे आपण कसं बघताय? नाही, एक गोष्ट कशी आहे की शरद पवार साहेब कृषी मंत्री असताना एक गोष्ट झाली होती की हे जे डायरेक्ट खरेदीचे लायसन्स जे मिळालेले आहेत ते शरद पवार साहेबाच्या काळामध्ये मिळालेले आहेत. बाजार समित्यामध्ये जे सुधारणेचं विधेयक जे आलं होतं ते विधेयक सुद्धा काँग्रेसच्या काळामध्ये आलेलं होतं. शरद पवार साहेबाच्या आत्मचरित्रामध्ये बारामतीचं माल वाशी मार्केटमध्ये गेल्यानंतर 17% हे लागतं, टॅक्स लागतं, म्हणून मी या गोष्टीसाठी असमाधान आहे असं त्यांनी म्हणलेलं आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आदरणीय शरद पवार साहेबांनी कृषी मंत्री असताना या सगळ्या गोष्टीमध्ये एक समिती गठीत केली होती. त्या कमिटीचं मलाही सदस्य घेतलेलं होतं त्यांनी. कमिटी टू एक्झामिन मेथॉलॉजिकल इश्यूज इन फिक्सिंग मिनिमम सपोर्ट प्राइजेस. पवार साहेबाचं याच्या वेळेस मी त्यांचं ऐकलेलं, पवार साहेबाचं आत्मचरित्रामध्ये ऐकलेलं. शरद पवार साहेबांनी या सगळ्या गोष्टी कृषी मंत्री असताना आता ज्या ज्या गोष्टी नरेंद्र मोदी साहेबांनी हे केलेले आहेत, आता जे 3 विधेयक आलेले आहेत, हे सगळे विधेयकाची मूळ रचना कोणाच्या काळात केली गेली होती तर आदरणीय शरद पवार साहेबांच्या काळामध्ये केली गेलेली होती. काँग्रेसच्या काळामध्ये ह्याचा सगळ्याचा जाहीरनामा होता. हे सगळं असताना आता ह्याला विरोध होतो, ह्याचं कारण काय? बरं, नंबर 1. नंबर 2 असं आहे की आता जी मागणी आहे दिल्लीतल्या शेतकऱ्याची, ती मागणी सुरुवातीची काय होती की MSPचं या विधेयकामध्ये MSPचं उल्लेख व्हायला पाहिजे, त्याची नोंद व्हायला पाहिजे.
आणि जर का मग मग माझं म्हणणं असं आहे की देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना याच गोष्टीसाठी देवेंद्र फडणवीस साहेबांनी एक कायदा केला होता. ते म्हणजे असं की जे व्यापारी एमएसपी पेक्षा कमी भावानं माल खरेदी करतील त्याला 1 वर्षाची शिक्षण, 50,000 रुपये दंड. त्यावेळेस याच लोकांनी त्याला पाठिंबा दिला होता. एक महिना मार्केट बंद होतं. खऱ्या अर्थानं जर आपण विचार केला या सगळ्या गोष्टीवर तर ही लढाई कुठल्या सरकार विरुद्ध शेतकरी अशी नाहीच आहे. ही लढाई मार्केट कमिट्या विरुद्ध शेतकरी अशी ही लढाई आहे. आणि मग हे आंदोलन, दिल्लीचं आंदोलन चालू व्हायच्या आधी फक्त एमएसपीचा अंतर्भाव या कायद्यामध्ये अधिकृतपणे व्हावा एवढं सांगून हे आंदोलन सुरू झालेलं होतं. आता मात्र हे तिन्ही विधेयक परत घ्या अशा पद्धतीचे जे झालेलं आहे याच्यामध्ये कुठंतरी राजकारण दिसतो मला, दुसरं काही नाही. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. MSPचा अंतर्भाव या कायद्यामध्ये व्हावा अशी सुरुवातीला मागणी होती शेतकऱ्यांची. यालाच घेऊन या आंदोलनाची सुरुवात झाली. पण आता हे तिन्ही कृषी कायदे पाठीमागे घ्या अशी मागणी जी ती पुढे येताना दिसते. यात राजकारण होत आहे असं थेट पाशा पटेल यांनी म्हटलेलं आहे. पुन्हा एकदा जाऊयात आपण रायचंद शिंदे यांच्याकडे. रायचंद, आपले एक शेतकरी बांधव माहिती देत होते. त्यांचं म्हणणं असं होतं एकतर या कृषी कायद्यांबद्दल पूर्ण माहिती जी आहे ती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचू शकलेली नाही. म्हणजेच जर याची अंमलबजावणी होते तर ती अंमलबजावणी करत असताना म्हणजे अर्थात आपण त्यातले लाभार्थी असणार आहोत तर तो लाभ कसा होईल, नेमकं काय घडेल हेच त्यांना माहीत नाहीये. बरोबर विशाल, त्या शेतकऱ्याकडे मी परत जाणार आहे का बाबा या गोष्टी त्यांनाच माहित नाही तर त्याचा लाभ कसा घेता येईल. तुम्ही परत एकदा काय सांगाल, हेच कायदे तुम्हाला माहिती नाही ज्या कायद्यासाठी आज दिल्लीमध्ये शेतकरी भांडतायत, कसं पाहताय तुम्ही? खरं तर आता कायदाच माहिती नसल्यामुळं आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे केंद्र सरकारने जसं कोणालाही माहिती न होता हा कायदा केला, त्याच्यामुळे शेतकरी आम्ही संभ्रमित आहोत की आता कायद्यात नक्की काय तरतूद असणार आहे. आणि गेले अनेक वर्ष आपण पाहतो दुष्काळी, नापिकी, अतिवृष्टी याच्यामुळं खरं तर शेतकरी खचलेला आहे पूर्ण. आणि त्याच्यात जर शेतकऱ्यांचं कंबरडं मोडणारा कायदा आणि उद्योगपतींचं फायदा करणारा कायदा आला तर शेतकऱ्यांचं अवघड होणार आहे. म्हणजे सरकार कमी पडतंय, हा कायदा कसा आहे हा पण तुम्हाला कळण्यासाठी प्रयत्न होणं गरजेचं आहे. तुम्ही काय सांगाल बाबा, कायदा फायद्याचा होऊ शकतो शेतकऱ्यांच्या? बिलकुल फायद्याचा नाही आहे. शेतकऱ्यांच्या उलट चाललेलं हे नियम आहे संपूर्ण. शेतकऱ्यांच्या याच्यात तोटा होतोय आणि याच्यात शेतकरी वर येऊ शकत नाही, कंपनीवाले वर येऊ शकतात फक्त. नक्कीच. आपण परत तुमच्याकडे येऊया, तुम्ही काय सांगाल? काय हे कॉर्पोरेट क्षेत्र आहे ना, वेगवेगळ्या कंपन्यांच्याकडे भरपूर भांडवल आहे आणि त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे प्रॉडक्ट तयार करायचे आहेत, शेतीवर आधारित काही पदार्थ तयार करायचे आहेत आणि यासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी आपण ताब्यात घेऊन सगळे रिसोर्सेस वापरून आपल्याला हवा असलेला माल त्या ठिकाणी उत्पादन करायचं आहे आणि त्यासाठी शेतकऱ्याशी ते डायरेक्ट करार करणार आहेत. अर्थात ह्या कराराच्या अटी काय आहेत हे शेतकऱ्याला कळलं पाहिजे, तर शेतकरी त्याला सहमती देऊ शकतो. आणि हे संभ्रमात असल्यामुळं लोक त्या ठिकाणी उपोषणाला बसलेत. आज महाराष्ट्रातून सुद्धा पूर्णपणे त्या उपोषणाला पाठिंबा आहे आणि उद्याच्या संपामध्ये आम्ही सगळेजण सगळेच तुम्ही सहभागी राहणार आहेत. विशाल, आपण ह्या 2-3 गोष्टी पाहिल्या. काहींना कायदा माहिती नाही तर काहींना माहिती आहे आणि त्यांनी सुद्धा प्रखरपणे यावरती त्याला विरोध केलेला आहे आणि एकूणच सगळं पाहावं लागणार आहे. उद्याचा हा बंद आहे, त्यानंतर सुद्धा केंद्रातलं सरकार जागं होतंय का आणि हा कायदा सामान्य माणसापर्यंत, सामान्य शेतकऱ्यापर्यंत कसा पोहोचला हे सगळं पाहावं लागणार आहे. यानंतर आपण जाऊयात रायचंद सुरेश जाधव आपले प्रतिनिधी आपल्यासोबत थेट बीडवरनं. त्यांना आपण विचारूयात त्यांच्याबरोबर देखील काही शेतकरी आहेत, त्यांच्या नेमक्या काय भावना आहेत. सुरेश, माझ्यासोबत सुकाणू समिती आणि शेतकऱ्यांच्या संदर्भात काम करणारे सुशीला मोराळे आहेत. दिल्लीमध्ये जो संप सुरू आहे, दिल्लीमध्ये शेतकरी सगळे बंदची हाक देत आहे. काय तुम्ही कसं पाहता या शेतकरी याच्याकडे आणि एकूण महाराष्ट्रामध्येही या संदर्भामध्ये आता मोठ्या प्रमाणात विरोध केला जातो, तुम्ही कसं पाहता? देशाच्या इतिहासामध्ये न भूतो न भविष्यती अशा प्रकारचा संप, शेतकऱ्यांचा संप होऊ शकतो हे खरं म्हणजे गेली 3 वर्षापूर्वी सुकाणू समितीनं महाराष्ट्राला घालून दिलेला नियम. त्यानंतर आता दिल्लीमध्ये लाखोच्या नव्हे तर कोटीच्या संख्येमध्ये किसान रस्त्यावर येऊन सरकारला जॉब विचारत आहेत. 26 नोव्हेंबर पासून ते आज 11 दिवस झाले शेतकरी रस्त्यावर बसलेले, त्यांना दिल्लीच्या बॉर्डर सील केलेले आहेत. खरं म्हणजे एका दाण्यापासून 1000 दाणे तयार करण्याची क्षमता असलेली इंडस्ट्री या जगामध्ये आणि देशामध्ये अजून तर निर्माण झालेली नाही. हा माईक तयार होतो, एकच होतो,
पण शेतकऱ्यापासून जी तयार अन्नधान्य होतं ते एकापासून 1000 दाणे आता हे तयार कायदे तयार हे आहेत, होतात. हे कायदे काय परिणाम करतात? शेतकऱ्याचे कायदे असे आहे की बाजारपेठेवरचं नियंत्रण काढण्यासाठी हा कायदा केलेला आहे. रातोरात घिसाडघाईनं कोरोनाच्या काळात भारताच्या केंद्र सरकारनं, मोदींच्या सरकारनं हा कायदा केलेला आहे. खरं म्हणजे शेतकऱ्याच्या जीवनाशी खिलवाड करणारा हा कायदा आहे. त्याचं कारण असं की तुम्ही बाजारपेठेवरचं नियंत्रण उठवून, मी डायरेक्ट मोदी साहेबाला प्रश्न विचारू इच्छिते, आमच्या कृषी मंत्र्याला, की तुम्ही हे कुणाच्या ताब्यात देणार आहेत? अडाणी, अंबानी हे जे कॉर्पोरेट सेक्टर मध्ये देश म्हणजे खरेदी करायला निघालेले जे भांडवलदार आहेत, जे सरकारचे हस्तक म्हणून काम करतायत, त्यांच्या अर्थानं जर आपण बघितलं तर मी आपल्याला सांगू इच्छिते की तुम्ही बाजारपेठेवरचं नियंत्रण उठविल्यानंतर आमच्या शेतीमालाला जी भाव आहे, हमी भाव, त्याचं काय होणार आहे? त्याचं उत्तर द्यायला सरकार हमीभावाच्या संदर्भातला विषय आहे. मात्र आणखीही कायदे त्यामध्ये आहेत. त्या कायद्याच्या संदर्भात आता इथले प्रॉपरली शेतकरी ग्रामीण भागातले काय म्हणतात? तुम्ही आता बऱ्याच शेतकऱ्यांना भेटला आहात, बोलला. हे जे तिन्ही कायदे आहेत एकमेकाला परस्पर पूरक आहेत. हे तिन्ही कायदे याच्यामुळे काय होणार आहे की याच्यामध्ये सगळे व्यापारी उद्योजक जे आहेत किंवा जे काही घराणे आहेत, कॉर्पोरेट घराणे, यांचा फायदा होणार आहे. आज पाहिलं तर शेतकऱ्याचा फायदा एवढा नाही, पण या कायद्यामुळे तर अजिबातच फायदा होणार नाही. आता काय होतंय की नुसते शेतकरीच नाही तर जे जनसामान्य येतं, ज्यांना अन्नधान्य लागतं, त्यांचं सुद्धा नुकसान आहे. या कायद्यामध्ये असं तरतूद केली की सेवा कर जो आहे, सेवा जे आहेत किंवा जो काही अन्नधान्य जे काही शेतकरी आणि जे काही सामान्य वर्ग आहे यांना पण लागतं, पण ते या कायद्यामधून वगळल्यामुळं ते साठेबाजी होणार आहे. आणि ही जर साठेबाजी झाली तर सामान्य माणूस जे काही आज 20-25 रुपये किलोचं अन्नधान्य मिळतं ते 100 रुपये किलोला घेऊ शकत नाही. साठेबाजी होऊ शकते. आणखी 3 कायदे आहेत यामध्ये. तर इथल्या शेतकऱ्यांना काय वाटतंय त्या संदर्भात? त्या फायद्याचा विषय होतोय की काय? आणखी त्यातून परिणाम काय होणार आहे? याच्यामधून परिणाम असे होणार आहेत की एक तर जे काही कॉर्पोरेट सेक्टर आहे यांचे फायदे येतं, व्यापाऱ्यांचे फायदे येतं. याच्यामध्ये जे सांगितलं जातं की मुक्त बाजार याच्या पूर्वी होता. आम्ही ते आमचं शेतकऱ्यांच्या संदर्भातले हे कायदे आहेत, यामधून काय परिणाम होणार आहे आपण हे पाहिलं. हे शेतकऱ्यांच्या भूमिका आहेत. दिल्लीमधलं जे आंदोलन चालू आहे त्या आंदोलनाला बीडमधनं सुद्धा काही जे शेतकरी संघटनेचे आहेत ते सुद्धा गेलेले आहेत. मात्र आता जर पाहिलं तर इथले जे शेतकरी नेते असतील, शेतकरी असतील, यांच्यामधून नाराजी आणि या संदर्भातला विरोधच व्यक्त केला जातो. विशाल, बरोबर, शेतकऱ्यांची नाराजी दिसून येते प्रत्येक ठिकाणाहून आणि उद्याच्या भारत बंदमध्ये सहभागी होण्याबद्दलचं देखील त्यांनी म्हटलेलं आहे. जाऊयात आपण नवी दिल्लीमध्ये, आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्या सोबत आहेत. प्रशांत, आंदोलन आता एका वेगळ्या टप्प्यावरती येऊन पोहोचलेलं आहे, काय नेमकी परिस्थिती आहे? विशाल, आपण जर बघितलं तर मी सध्या गाजीपूर बॉर्डरपासून थोडंसं 5 किलोमीटर अंतरावर आम्हाला थांबण्यात आलेलं आहे. तिथे आहे मी. सकाळी ज्या पद्धतीनं आम्ही पूर्ण गाजीपूर बॉर्डर बघितली, त्यानंतर मोठ्या संख्येनं लोक म्हणण्यापेक्षा शेतकरी युवक एकत्र आलेले आहे आणि आज रात्री देखील मोठ्या संख्येनं शेतकरी तिथे एकत्र येणार आहे. याच प्रकारची परिस्थिती सिंधू बॉर्डर, त्याला सिंधू बॉर्डर म्हणतं समजलं जातं, जे खास करून पंजाब आणि दिल्लीच्या बॉर्डरचा भाग आहे जो हरियाणामध्ये येतो. त्यानंतर टिहरी बॉर्डर, या टिहरी बॉर्डर देखील मोठ्या संख्येनं शेतकरी सहभागी झालेले आहे. आज ज्या पद्धतीनं आग्रा आणि उत्तर प्रदेशाच्या परिसरातून, मध्य प्रदेशमधून मोठ्या संख्येनं शेतकरी आज दिल्लीला पोहोचत आहे. हे जरी झालं तर मोठ्या संख्येनं शेतकरी आता दिल्लीला घेराव करायला सुरुवात करते आणि ज्या पद्धतीनं देशातील 11 राजकीय संघटनांनी, राजकीय अराजकीय संघटनांनी भारत बंदला पाठिंबा दिलेला आहे. त्यामुळे उद्याच्या भारत बंदासंदर्भात आज सायंकाळी 5 वाजता शेतकरी संघटनेची एक अत्यंत महत्त्वाची पत्रकार परिषद आहे. त्या पत्रकार परिषदेत त्याची दिशा स्पष्ट होईलच. पण ज्या पद्धतीनं आज जेव्हा आम्ही विविध भागामध्ये शेतकरी आंदोलन करत आहेत त्या भागांना भेटी दिल्या, त्यावेळेस आम्हाला लक्षात आलं की शेतकरी हा प्रचंड नाराज आहे. केंद्र सरकारच्या संदर्भात ज्या पद्धतीनं केंद्र सरकारने शेतकऱ्यांसोबत चर्चा न करता तीनही जे कायदे पारित केले आणि हे तिन्ही कायद्यांना शेतकरी काळे कायदे संबोधत आहे. जोपर्यंत हे तिन्ही कायदे जे आहेत हे रद्द होणार नाही तेपर्यंत आंदोलन सुरू राहील. आगामी 3 ते 4 महिन्याचे आमच्याकडे रसद आहे असा दावा शेतकरी करतायत. त्यामुळे आंदोलनाच्या पावित्र्यात असलेलं आता हे आंदोलन कुठल्या दिशेनं जातं हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. विशाल, हे आंदोलन नेमकं आता कोणत्या दिशेने जातं हे बघणं फार महत्त्वाचं ठरणार आहे. प्रशांत, तो आपल्याबरोबर असंच थांब. मी यानंतर थेट जातोय गोविंद वाकडेकडे. गोविंदशी आपण बोलणार आहोत, पण यानंतर वेळ झाली का ब्रेक घेऊयात आणि ब्रेकनंतर ही चर्चा अशी सुरू राहील. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपण बघणार आहोत की कृषी कायद्याविरोधात शेतकऱ्यांनी एल्गार पुकारलेला आणि
महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांनी बंदला पाठिंबा देऊ केलेला आणि याच विषयी बोलण्याकरता आपण थेट जातोय आमचे प्रतिनिधी गोविंद वाकडे आपल्याबरोबर आहेत. गोविंदकडे जाऊयात. गोविंद बरोबर काही शेतकरी आहेत, बघूयात त्यांचं नेमकं काय म्हणणं आहे. गोविंद, उद्या भारत बंदची हाक जी ती देण्यात आलेली आहे. राज्यातले राजकीय पक्ष तर यामध्ये सहभागी आहेतच, पण शेतकरी देखील उत्स्फूर्तपणे पुढे येताना दिसत आहेत. कृषी कायद्याच्या विषयाला घेऊन, या बंदला घेऊन शेतकऱ्यांच्या काय भावना आहेत? विशाल, खरं तर शेतीविषयक बिल नाही तर एकंदरच जी काही धोरणं आहेत त्याविषयी संताप व्यक्त करतायत शेतकरी. खदखद आहे त्यांच्यामध्ये की आमची बाजू मांडायला कोणी नाही आहे का. 8-8 दिवस जर शेतकरी जगाचा पोशिंदा किंवा अन्नदाता ज्याला म्हणवलं जातं तर जर थंडीत कुडकुडतो तर देशातले सगळे नेते आणि कायदेमंडळ करतं काय. ही वेळ येत असेल तर मग त्या देशाला कसं कृषीप्रधान म्हणायचा हा प्रश्न या शेतकऱ्यांनी केला आहे. अनेक पिढ्यानपिढ्यापासून तुम्ही शेती करताय. आता जी परिस्थिती निर्माण झालेली आहे, उद्या भारत बंद आहे आणि शेती हा नेहमी चर्चेचा विषय राहिलेला आहे. शेतकऱ्यांचा काय फायदा होतो किंवा हे जे बिल आणल्यानंतर सांगितलं जातं ते कंत्राटी शेती जे महत्त्वाचा मुद्दा आहे तो फायद्याच ठरेल असं होणं शक्य वाटतंय का तुम्हाला? नाही, कंत्राटी शेती करून शेतकऱ्यांचा काही फायदा होणार नाही आणि शेतकऱ्यांना मोबदला चांगला मिळला तरच शेतकरी जगू शकतो. आज कांद्याचे रेट 10 रुपयापासून तर ते 20 रुपयापर्यंतचे, मध्ये 40, 35, 50 पर्यंत झाले होते. परत मागणी बाहेर देशात थांबवल्यामुळं परत रेट रिवर्स आले. त्यामुळं आता बाहेर देशात माल पहिला महाराष्ट्राला शेतकरी जास्त कांदा पिकू शकतो. तो बाहेर देशात गेला तर त्याला रेट वाढून मिळेल. पण बाहेर जर मागणी बंद केली तर शेतकऱ्याला जे खर्च झालेला सुद्धा निघत नाहीये. अगदी तरुण शेतकरी सुद्धा माझ्यासोबत आहेत. विशाल, तू मागील काही दिवसापासून जे चाललेलं आंदोलन आहे ते बघतोय. उद्या भारत बंद आहे, तू सहभागी होणार आहे का? काय भावना आहे? मुळात शेतकरी हा अन्नदाता असल्यामुळे देशाचा ही वेळ शेतकऱ्यावर आलीच नव्हती पाहिजे. ही आज किती दिवस झाला आपण बघतोय शेतकऱ्यावर पोलीस ते टाकतात, पाणी फेकून मारतात, काय बॉम्ब वगैरे टाकतात ते गॅसचे. हे आज एवढे दिवस येतात तर ह्यांनी मागणी मेन म्हणजे काय असेल ते ऐकून पूर्ण केली पाहिजे. हे एवढे दिवस झाले शेतकऱ्याला असं आंदोलन करायला ही परिस्थिती आणलीच नाही पाहिजे. मुळात ज्या अर्थी आपण बघतो जो जास्त टॅक्स भरतो त्याला जास्त मोबदला भेटला जातो. हा शेतकरी हा देश चालवतो, पण त्याला अजून सुद्धा त्याची जे काही अडचणी आहेत त्या अजून दूर होत नाहीत. अर्थातच हाच मुद्दा आहे की अनेक वेळा कायदे बनवले जातात, शेतकऱ्यांना सामान्य विचारात घेतले जाते. काय तुमचा अनुभव राहिलेला आहे? आता जर आयात असेल कांद्याची, त्या संदर्भात कधी विचारणा झाली का की बाहेरचा कांदा किंवा बाहेरच्या वस्तू मागवायच्या, या संदर्भात कधी विचारणा होते? काय चीड आहे, काय म्हणणं आहे तुमचं या संदर्भात? नाही, सरकारने असं विचार विनिमय केला पाहिजे. सरकारने बाहेरून कांदा आयात केला, पण कोणाला विचारलं? शेतकऱ्यांना विचारलं का? त्याच्यावर काय चर्चा केली? तर हा बाहेरचा कांदा आयात नाही केला पाहिजे. इथल्या मालाला बाजारभाव नाही ना मिळत बाहेरून कांदा आयात केल्यामुळं. इथल्या मालाने इथल्या शेतकऱ्यांनी काय करायचं? शेतकऱ्याचा विचार केला पाहिजे सरकारने यावरती. सरकारने विचार केला पाहिजे. तुम्ही कसं बघता या सगळ्याकडे? तुमची शेती आहे, वर्षानुवर्ष नेहमी तोट्यातच शेती जाते असं सांगितलं जाते. आत्ता काय परिस्थिती आहे? खरं तर पाऊस चांगला झाला होता, पण आता जर मालाला भाव नाही आहे तर मग कसं पुढे जायचं? आणि आता हे नवीन बिलं येत आहेत, कसं बघता? यावर्षी एकतर पाऊस जास्त झाला, त्यामुळे सुरुवातीला पिकांचं भरपूर नुकसान झाले. आज जे कांद्याचे बी 2000 रुपये किलो भेटत होते ते शेतकऱ्याला 5000, 5500, 6000 किलोने विकत घ्यायला लागले आणि भरपूर प्रमाणात शेतकऱ्याचं मोठं नुकसान झाले. तर माझ्या वतीने एवढीच विनंती आहे की सरकारला की जे आपला जो कायदा केलेला आहे यावर लवकरात लवकर तोडगा काढून जो जगाचा पोशिंदा आहे त्याला वाचवलं पाहिजे. जगाच्या पोशिंद्याला वाचवा असं म्हणताय, पण तू तरुण आहेस, काय वाटतंय तुला? उद्याच्या बंदमध्ये सहभागी होणार आहे का? शासनाला काय सांगायचं सरकारला? हो, नक्कीच सहभागी होणार. शेतकऱ्याला हमी भाव नक्की मिळालाच पाहिजे, कारण शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे. त्याच्यामुळं त्यांना हमी भाव हा मिळालाच पाहिजे, कारण कांद्याला बऱ्याच दिवस झालं. आपण बघतोय की देशात 10,000 फार्म प्रोड्युसर ग्रुप्स तयार करण्यात येणार आहेत या कायद्याच्या अंतर्गत आणि सरकारने जे दावे केलेले आहेत त्या दाव्याला घेऊन खरं तर शेतकऱ्यांच्या मनात मोठी शंका असल्याचं आपण बघतोय. शेतकरी फार काही सहमत नाहीये हे जे 3 कृषी कायदे समोर आणण्यात आलेले आहेत त्या विषयाला घेऊन.
आणि मुळात काही शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की एकतर याविषयी आम्हाला पूर्णतः माहिती नाही, याचा आम्हाला कसा लाभ होईल हे आम्हाला माहिती नाही. बाजारावरचं नियंत्रण जर उठवण्यात आलं तर याचा फायदा अर्थातच खाजगी उद्योजक आणि खाजगी व्यापाऱ्यांना या ठिकाणी होणार आहे. आम्हाला त्याचा काही एक फायदा होऊ शकत नाही अशी एक शंका ते व्यक्त करताना दिसत आहेत. आणि MSPचा मुद्दा जो आहे त्याचा समावेश या कायद्यामध्ये असावा अशी जी एक प्रमुख मागणी होती, त्या मागणीवरनं आता हे कृषी कायदेच मागे घेतले पाहिजेत, तिन्ही कृषी कायदे मागे घेतले पाहिजेत ही मागणी होताना दिसते. याविषयी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी काय म्हटलंय पाहूयात. 260 शेतकऱ्यांच्या संघटना एकत्रित येऊन स्थापन झालेल्या अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीनं या अध्यादेशांना आक्षेप घेतला आणि आम्ही पंतप्रधानांना आणि कृषी मंत्र्यांना पत्र लिहिलं की अशा प्रकारचे अध्यादेश लॉकडाऊनच्या काळामध्ये, ज्या काळामध्ये लोकांना आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करता येत नाहीत त्या काळामध्ये काढणं योग्य नाही. सरळ सरळ ही दडपशाही झालेली आहे. तेव्हा हे अध्यादेश मागं घ्यावेत आणि शेतकऱ्यांच्या मनात काय आहे, शेतकऱ्यांच्या संघटनांच्या मनात काय आहे हे ऐकून घ्यावं आणि मगच जो काही निर्णय घ्यायचा तो घ्यावा अशी विनंती केली. आम्ही भेटायची वेळ मागितली, परंतु आमच्या या विनंतीकडं त्यांनी दुर्लक्ष केलं. कृषी कायदा आणि त्यावरनं होणारे सगळे राजकारण आपण बघतोय. आता बघूयात याला नेमकं पुढे जाऊन काय वळण लागतंय. अधिक बोलणार आहोत. या वृत्तमालिकेतल्या इतरही घडामोडी आपल्याला बघायच्यात, पण वेळ झाली का ब्रेकची. ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकल. संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अनिल घनवट आपल्यासोबत आहेत. अनिल घनवटजी, मला या क्षणाला आठवण करून द्यायची ती शरद जोशींच्या सगळ्या चळवळीची, त्यांनी आत्तापर्यंत केलेल्या कामाची. ती या अर्थाने म्हणतो की शेतमालास रास्त भाव या विषयाला घेऊन खरं तर शरद जोशींनी चळवळ सुरू केली होती. त्यांनी आंदोलनं केली. शेतकऱ्यांना त्याच्या मालाचा भाव ठरवता आला पाहिजे यासाठी त्यांनी वारंवार आवाज उठवला. त्यानंतर आत्तापर्यंत जे काही घडलं त्यात पुन्हा एकदा एकच दिसतंय की लाखाचा पोशिंदा हा उपाशी आहे. तो आत्महत्या करताना दिसतोय. त्याची दिवाळी देखील अंधारात गेली. आणि आता हे आलेले 3 कायदे, या कायद्यांमधल्या तरतुदींना घेऊन आणि शेतकऱ्यांचा आक्षेप याला घेऊन आपण सहमत आहात का? पहिली गोष्ट म्हणजे स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा शेतकऱ्यांना व्यापाराचं स्वातंत्र्य देण्याची गोष्ट कोणीतरी केली आहे. इतकी वर्ष शेतकऱ्यांना मार्केट कमिटीमध्येच विकलं पाहिजे असं बंधन होतं. बरोबर. आणि पुन्हा मार्केट कमिटीमध्ये शेतकऱ्यांची हरेक प्रकारे लूट केली जाते. आणि आता या कायद्यांमुळे ते स्वातंत्र्य मिळणार आहे. अनेक पर्याय उपलब्ध होणार आहेत. कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगमुळे शेतकऱ्यांना एक निश्चित उत्पन्न मिळणार आहे. आपल्या मालाचा भाव अगोदर कळणार आहे. अशी परिस्थिती निर्माण होत असताना आणि आवश्यक वस्तू कायद्यामध्ये सुधारणा करायची गरज आहे. आणि जर हा शेतीमाल कायमस्वरूपी शेतीमाला आवश्यक वस्तू कायद्यातून वगळला तर हे निर्यात बंदी सारखे, अनावश्यक आयातीसारखे, स्टॉकवरचे बंधन सारखे जे काय अन्यायकारक उपाय केले जातात शेतकऱ्यांवरती, हे कायमचे बंद होतील. आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये भारतातल्या शेतीमालाला चांगली मागणी असते, तिथे आपली विश्वासार्हता वाढेल. सरकारने आता या आंदोलकांचं म्हणणं असं आहे की कायद्यात दुरुस्ती नको, आम्हाला ते कायदे रद्दच करायचे पूर्णपणे. आता ही मागणी जर मान्य झाली या शेतकरी आंदोलनाच्या दबावामुळे, तर यानंतर कोणताही पक्ष केंद्रात सत्तेमध्ये आला तरी तो शेतकऱ्यांना स्वातंत्र्य देण्याची हिंमत करू शकत नाही. अशा पद्धतीचे पुन्हा कायद्यात बदल करू शकत नाही. आणि पारतंत्र्यामध्ये आतापर्यंत जगत आलेला शेतकरी पुन्हा आत्महत्येकडेच ओढला जाईल. या परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी हे कायदे आहेत. त्याच्यामध्ये दुरुस्तीची गरज निश्चितच आहे, पण याचा अर्थ नाही असा नाही की ते रद्दच केले पाहिजेत. दुरुस्ती करून घेऊ. पुन्हा एकदा सरकारची चूक ही झाली की त्यांनी शेतकऱ्यांशी चर्चा न करता हे केलं. MSP बंद होणार नाहीये, बाजार समित्या बंद होणार नाहीयेत, फक्त त्यांना स्पर्धेत उतरावं लागणार आहे. आणि स्पर्धा झाली तरच शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळणार आहे. यासाठी आम्ही यांचं समर्थन केलेलं आहे कायद्यांचं. आणि उद्या 8 तारखेला जे काही आंदोलन होणार आहे भारत बंदचं, हे या आंदोलनामध्ये आम्ही याच्यासाठी सहभागी नाही की आता मागणी कायदे पूर्णपणे रद्द करण्याचे. हे कायदे पूर्णपणे रद्द झाले तर शेतकऱ्यांना भवितव्यच राहणार नाही. जी लूट आतापर्यंत शेतकऱ्यांची चालू आहे हीच पुन्हा अनेक वर्ष चालू राहण्याची शक्यता आहे. कुठलाही पक्ष हे कायदे बदलण्याचं धाडस करणार नाही. म्हणून आम्ही म्हणतो की शेतकऱ्यांनी याचा विचार करावा. असे शेतकऱ्यांच्या हिताचे कायदे होत असतील
तर त्याच्या विरोधात उभं राहू नये आणि या कायद्यांमध्ये शेतकऱ्यांच्या हिताचे बदल करून ते आपण स्वीकारायला पाहिजेत. नाहीतर आता मोठ्या कंपन्यांची भीती दाखवली जाते की मोठ्या कंपन्या शेतकऱ्यांच्या जमिनी घेतील. कशा घेतील हो? काय संबंध आहे त्यांचा? आमचा एक करार होईल 5 वर्षाचा, 10 वर्षाचा, 30 वर्षाचा आणि या करारानुसार जे काय आपण त्यांना ताब्यात दिलं तो करार संपला की त्यांना निघून जावं लागणार आहे. नवीन कायद्यांमध्ये अशी तरतूद येते की कोणत्याही परिस्थितीमध्ये कॉन्ट्रॅक्ट करणाऱ्या कंपनीला शेतकऱ्याच्या जमिनीवरती कब्जा करता येणार नाही, भले त्याचे पैसे थकलेले असले तरी. आणि मग ही भीती का अनावश्यक केली जाते? आणि ज्या वेळेला दुसऱ्या कंपन्या आपल्या याच्यामध्ये उतरतील त्यावेळेला प्रक्रिया उद्योग वाढतील. प्रक्रिया उद्योग वाढले म्हणजे जो माल आपण फेकून देतो 40% फळे भाजीपाला आपण फेकून देतो त्याला दर नसल्यामुळे, त्याचा प्रक्रिया उद्योगामध्ये गेला तर त्याचे पैसे होतील. ज्या वेळेला सरप्लस असतो त्यावेळेला या कंपन्या माल उचलून आपल्याला चांगले दर मिळण्याची शक्यता आहे. मग हे सगळे फायदे आहेत. गावोगाव जर प्रक्रिया उद्योग उभे राहिले तर शेतकऱ्यांच्या मुलांना नोकऱ्या मिळण्याची संधी आहे, तिथं रोजगार निर्मितीची संधी आहे. कंपन्या येतात त्यावेळेला ते गुंतवणुकीबरोबर तंत्रज्ञानही घेऊन येतात. आज जगामध्ये जे विकसित तंत्रज्ञान आहे प्रक्रिया उद्योगामधलं हे सुद्धा शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याला मदत होणार आहे. अनिल इतके सगळे गणवटजी, फायदे असताना म्हणजेच केवळ MSP साठी शरद आपण याला विरोध जोशींनी करणं चुकीचं वाटतंय. माझा शेवटचा शेतकरी आर्थिकदृष्ट्या सधन व्हावा हे जे स्वप्न बघितलेलं होतं आणि ज्याबद्दल खरं तर आपण वर्षानुवर्ष ते गेल्यानंतर ही चर्चा करत राहिलो, तर त्याचा हा पायाभूत टप्पा आहे. म्हणजे ही 3 कायदे येणं त्याचा हा पायाभूत टप्पा आहे. म्हणजे भले त्यात पुढे जाऊन दुरुस्त्या होतील आणि त्या आत्ताही या क्षणाला केल्या पाहिजेत. त्यामुळे याला समर्थन द्यायला हवं असं आपल्याला वाटतं. अनिल गणवटजी, माझा प्रश्न असा होता की शरद जोशींनी जे स्वप्न बघितलं होतं की माझा शेवटचा शेतकरी हा आर्थिकदृष्ट्या सधन व्हावा, त्या दृष्टीने आलेले हे 3 कायदे हा त्याचा पायाभूत टप्पा आहे का? भले त्यात पुढे जाऊन दुरुस्त्या होतील किंवा आत्या त्या कराव्या लागतील. कोणासाठी प्रश्न आहे हा? आपल्याकरता मला प्रश्न होता. हा, प्लीज परत एकदा थोडा डिस्कनेक्ट झाला होतो. बर, मी पुन्हा एकदा माझा प्रश्न विचारतो की शरद जोशींनी जे स्वप्न बघितलं होतं की माझा शेवटचा शेतकरीही आर्थिकदृष्ट्या सधन व्हावा, त्या दृष्टीने आलेले हे 3 कायदे म्हणजे त्याचा पुढला पायाभूत टप्पा आहे का? आता त्याच्या दुरुस्त्या करायला हव्यात ही गोष्ट मान्य आहे. नाही, नक्कीच याच्यामध्ये दुरुस्त्यांची गरज आहे. म्हणजे आवश्यक वस्तू कायद्याची दुरुस्ती तर फारच गरजेची आहे, नाहीतर काही उपयोग होणार नाही. कारण आता आवश्यक वस्तू कायद्यामधून तुम्ही कांदा वगळला, बटाटा वगळला, कडधान्य वगळले आणि भाव वाढायला लागले की तुम्ही पुन्हा निर्यात बंद करता, परदेशातून आयात करता. हे होऊ नये. तुम्ही आता कांदा बटाटा याच्यातून काढला तर कायमस्वरूपी काढून टाका ना. म्हणजे मग आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये आपली काहीतरी पत तयार होईल. धरसोडीच्या धोरणामुळे आपल्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमधलं विश्वासार्हता संपलेली आहे. जर हे कायदे अशा पद्धतीने लागू झाले, म्हणजे शरद जोशींनी जो टास्क फोर्सचा अहवाल दिलेला आहे त्याच्यामध्ये हे सगळे मुद्दे आहेत. जर अशा पद्धतीने फ्री मार्केट झालं, शेतकऱ्यांना पर्याय उपलब्ध झाले, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये आपला माल गेला, तर 3 वर्षामध्ये भारतातल्या शेतकऱ्यांची परिस्थिती प्रचंड बदलून जाईल. देशाचा विकास होईल, GDP वाढेल, शेतकऱ्याच्या खिशात पैसा आला तर खरेदी. बरं अनिल गणवटजी, यातनच त्याला जोडून माझा उपप्रश्न आपल्याकरता असा आहे, कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग म्हणजेच ठेकेदारी पद्धती तत्वावरती शेती, याला शेतकऱ्यांचा आक्षेप आहे, त्याला शेतकरी घाबरतात. याबद्दल जरा आपण स्पष्टता द्या ना. खरंच हे धोकेदायक वाटतंय? ठेकेदारी पद्धत ही 2 पद्धतीची असेल. एक म्हणजे माझ्या शेतामध्ये चांगलं टमाटा तयार होतो, चांगली भेंडी तयार होते आणि ज्या प्रक्रिया उद्योगाला हा कच्चा माल लागतो तो शेतकऱ्यांच्या गटाशी बोलणी करून की मला वर्षाकाठी इतका इतका माल लागतो, या दर्जाचा माल लागतो आणि तुम्हाला काय किंमतीने तो देता येईल, ही किंमत दोघांच्या संमतीने ठरेल आणि वर्षभर त्या किमतीमध्ये त्याला माल देण्याची हमी मिळेल. म्हणजे दराची हमी मिळेल आणि माल उचलण्याची हमी मिळेल. पैशाची हमी तर असतेच. आणि दुसरी पद्धत अशी आहे की ज्यांना आज शेती करणं शक्य नाहीये, ते परगावी राहतात किंवा त्याच्यामध्ये त्यांना परवडत नाही. तर मला जर फिक्स इन्कम मिळालं की दर वर्षाकाठी माझ्या शेतातून मला 50,000 रुपये जर कोणी देत असेल तर मी माझी जमीन त्याला कॉन्ट्रॅक्टवरती द्यायला तयार आहे. अशा 5-25 शेतकऱ्यांनी एकत्र येऊन 400-500 एकर जर जमीन एखाद्या कंपनीला दिली
तर ती कंपनी ठरलेल्या काळापर्यंत तिथं काम करेल, ती शेती करेल आणि त्याच्यातून काय उत्पन्न नफा तोटा होईल तो त्यांचा. शेतकऱ्याला त्याच्या जमिनीचा जो भाडेपट्टा असेल, जो मोबदला असेल तो मिळेल. याच्यामध्ये काय वाईट आहे? बर, मला पुढे असं विचारायचं होतं की संवर्धन आणि सरळीकरण कायदा असं सांगतो बघा की शेतकऱ्यांना शेतमालाच्या खुल्या विक्रीचं स्वातंत्र्य, एपीएमसीत माल नेण्याची गरज नाही, विपणन वाहतूक खर्चात बचत होणार, राज्यांतर्गत शेतीविषयक व्यापार वाढीस लागणार. खरं तर याला धरून आपण पोषक मुद्दे मांडताय, अगदी सकारात्मक मुद्दे मांडताय. पण असं दिसून येतंय की या तिन्ही कायद्यांबद्दल महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना, म्हणजे मी इतर राज्यातल्या शेतकऱ्यांबद्दल सांगू शकत नाही, पण आत्तापर्यंत आमचे प्रतिनिधी ज्या ज्या शेतकऱ्यांशी बोलतात त्यातनं एक लक्षात येतंय की शेतकऱ्यांना या तिन्ही कायद्यांबद्दल माहितीच नाहीये. तो असं म्हणतो की बाजारावरचं जर नियंत्रण हटवलं गेलं तर यात पुन्हा जाऊन खाजगी कंपन्यांचे किंवा खाजगी व्यापाऱ्यांचेच फायदे होणार आहे. याबद्दल शेतकऱ्यांचं काय प्रबोधन कराल आपण? नाही, याच्यामध्ये तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. हे कायदेच माहिती आहे. आज जे आंदोलन करायला बसलेत यांना सुद्धा माहिती नाही की नेमका कायदा काय आहे. बर, तर हे प्रबोधन करणं खूप मोठं काम आहे. देशभर प्रबोधन करणं शक्य नाही. आम्ही वर्तमानपत्रातून लिखाण करून बऱ्यापैकी लोकांच्या मनामध्ये याच्याबद्दलचे गैरसमज काढलेले आहेत, परंतु जाणीवपूर्वक हे असे खोटा प्रचार केला जातो या कायद्यांच्या विरोधामध्ये. तुमच्या जमिनी घेऊन जातील, मोठ्या कंपन्या आल्या तर ते तुमचे गिळून टाकतील, अडाणी अंबानीसाठी सगळं चाललेलं आहे. हे सगळं खोटं आहे. एमएसपी रद्द होणार नाहीये, मार्केट कमिट्या बंद होणार नाहीयेत, तरी सुद्धा असं सांगितलं जातं की एमएसपी बंद झाल्यानंतर तुमचा माल कोण घेणार. सरकारने अशी व्यवस्था करायला हवी की माल एमएसपीच्या वरच विकला पाहिजे ओपन मार्केटमध्ये. एक उदाहरण आहे, आता या वर्षी तुरीचे दर 9,000वरती गेले होते. कदाचित 10,000पर्यंत तुरीचे दर गेले असते, कारण अतिवृष्टीमुळे थोडं शॉर्टेज आहे. बर, परंतु सरकारने आता मोझांबिक बरोबरचा करार 5 वर्ष वाढवला आणि तुरीचे दर पाडले. आता 6,000 रुपयांनी सरकारला तूर विकायची वेळ सरकारला येणार. जर हा हस्तक्षेप केला नसता तर 8-9 हजारांनी शेतकऱ्याला पैसे मिळाले असते. शेतकरी खुश, सरकारचा पैसा अडकला नसता, सरकारची यंत्रणा अडकली नसती. आता हे सगळं तुम्ही जाणीवपूर्वक भाव पाडून एमएसपीने खरेदी मध्ये विकायला भाग पाडताय सरकारला, शेतकऱ्यांना. सॉरी. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल अनिल घनवटजी. आपल्याबरोबर शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अनिल घनवट होते. त्यांनी या तिन्ही कृषी कायद्यांना समर्थन त्या ठिकाणी दाखवले, पण त्याचबरोबर त्यामध्ये काही दुरुस्ती करण्याची गरज असल्याचं मत देखील त्यांनी मांडलेलं आहे. ती दुरुस्ती जर झाली तर निश्चितपणे शेतकरी आणि शेतकऱ्यांसाठी आवश्यक असणारी पोषक अशी आर्थिक स्पर्धा निर्माण होईल आणि शेतकऱ्याला फायदा होईल. शरद जोशीने जे म्हटलं होतं की शेवटचा शेतकरी हा आर्थिकदृष्ट्या सधन झाला पाहिजे, ते देखील स्वप्न साकार होऊ शकतं, असं या मताशी ते सहमत आहेत आणि याबद्दलचे मुद्दे त्यांनी मांडलेत. पुढे बातमी आहे शरद पवारांच्या एका पत्राची. या संदर्भातली एक महत्त्वाची घडामोड बघा. कृषी विधेयकाच्या बाबतीत दिल्लीमध्ये शेतकरी आंदोलन सुरू आहे. त्याचा आजचा 12वा दिवस आहे आणि हेच विधेयक शेतकऱ्यांसाठी हिताचं नसल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. त्याला आता राज्यातल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीनंही पाठिंबा दिला आहे. मात्र न्यूज 18 लोकमतच्या हाती शरद पवार यांचं एक असं पत्र आलं आहे ज्यामध्ये स्वतः शरद पवार यांनी लिहिलं आहे की एपीएमसीमध्ये बदल घडवण्याची गरज आहे. 2010 साली शरद पवार देशाचे कृषी मंत्री असताना त्यांनी हे पत्र लिहिलंय. तर भाजप खोट्या पद्धतीने शरद पवारांचं पत्र व्हायरल करते असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते महेश तपासे यांनी केला. मॉडेल एपीएमसी ऍक्ट 2003 हा वाजपेयी सरकारने आणलेला कायदा होता, परंतु त्या काळात त्या कायद्याला फार समर्थन मिळालं नाही. देशातल्या अनेक एपीएमसी आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी तो लागू केला नव्हता. UPA 1चं सरकार आल्यानंतर पवार साहेबांनी त्यांच्याकडे जेव्हा कृषी मंत्रीपदची जबाबदारी आली, ह्या कायद्याचा त्यांनी अभ्यास केला आणि ह्या कायद्यामधल्या ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्या अनेक राज्य सरकारने लागू कराव्या अशा हेतूने त्यांनी एक ब्रॉड कन्सेन्सस व्हावं, एक सकारात्मक चर्चा व्हावी या दृष्टिकोनातून वेगवेगळ्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं आणि अनेक राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी तो कायदा त्याच्यामध्ये थोडी दुरुस्ती करून तो कायदा लागू केला, ज्याचा फायदा कालपर्यंत देशातल्या सर्व शेतकरी बांधवांना होत होता. भारत बंदला राष्ट्रवादी काँग्रेसने पाठिंबा दिल्यानंतर भारतीय जनता पार्टीने जुनी पत्र काढून खोट्या नाट्या पद्धतीने पवार साहेबांच्या बाबतची खोटी इन्फॉर्मेशन, खोटी माहिती, पवार साहेबांचं ह्या कायद्याला समर्थन अशा पद्धतीची खोटी माहितीचं पत्र खोट्या पद्धतीने प्रस्तुत करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि यानंतर वेळ झाली का ब्रेकची. ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.
दुपारी 3च्या बातम्यांमध्ये आपण चर्चा करतोय कृषी कायदा आणि त्या विषयाला घेऊन होणारं राजकारण, आणि आता अख्खा भारत जो आहे त्या विषयाला घेऊन पेटताना आपल्याला दिसतोय. उद्या भारत बंदची हाक देण्यात आलेली आहे. कृषी कायद्याविरोधात शेतकऱ्यांनी एल्गार पुकारलाय. त्याचबरोबर महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांनी उद्याच्या बंदला पाठिंबा दिला. शेतकऱ्यांनी 8 डिसेंबरला भारत बंदमध्ये सहभागी व्हावं असं आवाहन या तिन्ही पक्षांकडून करण्यात आलं. केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांना विरोध करण्यात येतोय. द्रमुक, आप, TRSचा देखील बंदला पाठिंबा, आणि या बंदचा परिणाम आपण बघतो किंवा त्याला पाठिंबा द्यायचा म्हणून नवी मुंबईतील APMC मार्केट देखील पूर्णतः बंद राहणार आहे. कोणत्याही प्रकारचे व्यवहार APMC मार्केटमध्ये उद्या होणार नाहीयेत. APMCसह अन्य 5 बाजारपेठा देखील बंद राहतील. यानंतर या बुलेटिनमध्ये इथेच थांबणार आहोत. पहा फक्त News 18.